अपडेट न्यूज। चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या खडकी बुद्रुक ग्रामसभेत ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्यात विकास कामावरून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली। तालुक्यातील सर्वाधिक उत्पन्न आणि सधन म्हणून लौकिक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सभेत सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालय या दोनच मुद्द्यांवर चर्चा थांबवून ग्रामसभा गुंडाळण्यात आली असे समजते। सरपंच सचिन पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिलांनी सार्वजनिक स्वच्छतागृह मूळ जागेवरच बांधावे असा आग्रह ग्रामस्थांनी धरला। मात्र जागा उपलब्ध नसल्याचं कारण देत प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे ग्रामस्थांनी सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। यावेळी ग्रामनिधीतील खर्च, पेवर ब्लॉक आणि रस्त्याची कामे, फॉगिंग मशीनसाठी खर्च केलेले 2 लाख रुपये, दरवर्षी पाणीपुरवठा विहिरीवर होणारा 4 ते 5 लाखांचा खर्च तसेच जुन्या मारुती परिसरातील भिलवस्तीत 2 लाख खर्च करूनही पाण्यापासून वंचित असलेले ग्रामस्थ या विषयांवर समाधानकारक उत्तरे सरपंच आणि सत्ताधारी गट देऊ शकले नाही असे कळते। ग्रामस्थांनी CSR निधीतून मिळालेले 17 लाख रुपयांचं कामही प्रश्नांकित करत भ्रष्टाचाराचे आरोप लावले। त्यावर चर्चा टाळण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामसभा तात्काळ गुंडाळल्याचा आरोप करण्यात आला। महिला ग्रामस्थांनी सार्वजनिक शौचालय बांधणीचा मुद्दा मांडल्यावरही पाणी टंचाईचं कारण पुढे करून ग्रामपंचायत प्रशासनाने टोलवाटोलवी केल्याचं कळतं। त्यामुळे सभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब मराठे यांच्याकडे प्रभारी चार्ज असल्याने त्यांनाही कोणत्याही प्रश्नाची सविस्तर माहिती देता आली नसल्याचं समजतं। परिणामी नियोजनाचा अभाव ठळकपणे दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। गावकऱ्यांनी लोकशाही मार्गाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देणे आणि आरोपांवरून सभेतून कायटापाड घेणे ही सत्ताधाऱ्यांची चुकीची पद्धत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली। यावर सरपंच सचिन पवार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ग्रामसभेला ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी रहा अपडेट न्यूजला ग्रामस्थ, सदस्य आणि सरपंच यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया। त्या अनुषंगाने वारंवार प्रश्न उपस्थित करून सुद्धा मराठे भाऊसाहेबांनी आम्हाला 8 दिवसांनी उत्तर देतो असे टाळाटाळीचं उत्तर दिलेलं आहे। आता आम्ही तीच वाट बघून आहोत की 8 दिवसानंतर आम्हाला किती उत्तर मिळतं। दुसरी बाब अशी की संबंधित फॉग मशीन हा विषय 2 लाखाचे आम्ही काहीतरी फॉग मशीन खरेदी केल्याचं आम्हाला आता सांगण्यात आलं। यापूर्वी मीराबाई आनंद जाधव ज्या माजी सरपंच आहे यांच्या काळामध्ये सुद्धा आमच्या ग्रामपंचायतला एक फॉग मशीन घेतले गेलेलं आहे आणि ते आता चालू अवेलेबल आहे। गावात किती वेळेस फवारणी झाली, आता गावात तुम्ही जेव्हा आमच्याबरोबर फिराल त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल। मग नवीन फॉग मशीनची आपल्याला गरज का पडली, म्हणून याच्यातून जरा शंका उपस्थित होते की हे नेमकं गावाच्या गरजेसाठी होतं का काही लोकांना मलिदा हवा होता म्हणून ते गरजेचं होतं। त्यानंतर ज्या काही निविदा झाल्या, ई टेंडरची जी प्रोसेस झाली ती ई निविद्याची कुठलाही नोटीस बोर्ड आमच्या ग्रामपंचायतला लागत नाही। त्याच्यानंतर कुठल्या पेपरला मी आज तो प्रश्न उपस्थित केला की आपण कुठल्या पेपरला त्याची जाहिरात दिली आहे, तालुक्यावरच्या कुठल्या पेपरला आपण दिला आहे का, जेणेकरून आम्हाला कळेल। तर असं कुठलंही उत्तर आम्हाला त्याच्यातून होकारार्थी मिळालेलं नाही। मग आपली जी निविदा प्रकाशित आपण करतात सातत्याने गावाच्या नागरिकांचा विषय होता की एका ठिकाणाला काम मिळतं। बरं, आमचं त्याबद्दल दुमत नाही, परंतु ते किती निविदा आल्या, किती कमी, किती जास्त, मग किती अमाऊंट कमी आहे हे आम्हाला तरी कळालं पाहिजे। आणि मग प्रत्येक वेळेचे जे टाळाटाळचे मुद्दे असतात त्या अनुषंगाने आजच्या ग्रामसभेमध्ये आमचं कुठलंही समाधान झाले नाही। आणि राहिला आमची ग्रामपंचायत ही आता मला तरी वाटतं तालुक्यावर चांगल्यापैकी तालुक्यातली 1 नंबर श्रीमंत ग्रामपंचायत असेल। तर आता आपण तो विकास लवकरच आम्ही तुम्हाला सोबत घेऊन दाखवणारच आहोत की किती प्रमाणात विकास झाला। तसाच एक मागचा मुद्दा आहे की काहीतरी 18 लाख रुपयाच्या 44 कचरा कुंड्या आमच्याकडे खरेदी झाल्या। आता त्याची निविदा प्रक्रिया आम्ही मागवली की तुम्ही त्याची जी तुम्ही निविदा केली आहे ते आम्हाला झेरॉक्स प्रतमध्ये तरी द्या, परंतु ती मागणी करून आम्हाला 1-1.5 वर्षापासून ती कुठलाही कागद आम्हाला तो मिळत नाही। आणि आज त्या कचरा कुंडींची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला ते लाईव्ह दाखवतो। कचरा कुंडींविषयी मी माहितीचा अधिकार टाकलेला होता। माहितीचा अधिकार असताना ग्रामसेवक भाऊसाहेबांनी उत्तर दिलं, माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आहे आणि कुठलंच त्याच्यात म्हणजे बिलं नाही किंवा काहीच नाही आहे। त्यांनी मला एक लेटर पॅडवर लिहून दिलं की माझ्याकडे याची माहिती नाही, बिलं पण नाही, काहीच नाही, आणि किती कुंड्या आहे हे पण मला सांगता येणार नाही। अपिलात गेले नाही का? अपिलात पण गेलोय। माहितीचा अधिकार राज्य आयुक्ताला वरती नाशिक चालू आहे, बीडीओ साहेबांजवळ ठेवला होता, तिथून पण गेला आणि वरती नाशिकला गेलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, मी महिला शौचालयासाठी मागच्या वेळेस विद्यमान सरपंचांना सांगितलं की गावाला महिला शौचालयाची गरज आहे, आज महिला शौचालय उघड्यावर आहे। तर त्यावेळेस सरपंचांनी उत्तर दिलं होतं की आपल्या गावाला आज रोजी शौचालयाची गरज नाही, जे आहे ते योग्य आहे, जेव्हा गरज येईल तेव्हा आपण करू। आणि अंबुजा कंपनीकडून मी शेअर्स फंडातून 30 लाख रुपये त्यांनी मान्यता दिली होती आणि त्याचं मी एक चांगल्या पद्धतीने युनिट पण तयार केलं, 20-20 युनिट दोघं बाजूनी। पण त्यांनी सांगितलं आज गरज नाही गावाला, जेव्हा गरज राहील तेव्हा बांधू, आज रोजी जे आहे ते योग्य आहे। आणि ते आज रोजी उघड्यावर महिला शौचालय आहे। आता ग्रामपंचायती 1,92,000चं
खर्च दाखवला आहे तिथं त्या पाण्याच्या याच्यावर, पण त्या आज तिथं ज्या लोकांची समस्या अशी की वास्तविक तिथं त्या लोकांना खराब पाणी मिळतंय. मग ते 1,92,000 नुसतं कशावर खर्च केलेले आहे? फक्त बिलं काढलेली आहे का? त्या लोकांना तिथं पाणी प्यायला व्यवस्थित नाही आहे. 2200 TDS तिथल्या पाण्याचं साधा आरो सुद्धा बसवलेला. अंगणवाडीमध्ये 2-2 लाख रुपयाचे आरो बसवलेले आहेत, पण गावाला त्याचा हिशोब नाही. 2 लाखाचा घरात 10,000 ग्रामसभेत मागितलं तर ते उत्तर देत नाही व्यवस्थित त्या त्याच्या. विनायक अर्जुन पवार. आमची 26 तारखेला मासिक सभा झाली. मासिक सभा दरम्यान मी त्यांना हिशोबाचा आढावा ठेवला की मला इतर जे काही प्रश्न उद्भवले आहेत, तुमच्या ग्रामपंचायतीवर 2 लाख रुपये खर्च झाले दुरुस्तीसाठी, तर तुम्ही कसं खर्च केलेले आहे? तुम्ही गन मशीन आहे केली, किती फवारणी केल्या गावात, आणि 2 लाख रुपयाचं ते इस्टिमेट केलेलं आहे, तर आतापर्यंत गावात एक बी फवारणी झालेली नाही. तर मग तसेच आज ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभेदरम्यान गावातील ग्रामस्थांनी प्रश्न उद्भवल्यानंतर त्यांना 8 दिवसात उत्तर देतो किंवा 10 दिवसात उत्तर देतो असे उत्तर सांगून नाही केलं. नमस्कार, मी सचिन गुलाब पवार, सरपंच ग्रामपंचायत खडकी बुद्रुक. आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता खडकी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय बालभवन येथे माझ्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली. तर सभेचे सचिव म्हणून ग्रामसेवक यांनी सभेचे कामकाज पाहिले. आज ग्रामसभेच्या अजेंड्यावर 1 ते 12 विषय होते. अजेंड्यावरील सर्व विषय अनुक्रमाने वाचून ग्रामसभाचे सर्व विषयांना मंजुरी दिली. विषय क्रमांक 12 आयत्यावेळी आलेल्या अर्जावर योग्य समर्पक उत्तरे देण्यात आली. अशा प्रकारे सभेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडले. परंतु काही विघ्न संतोषी विरोधक आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोकळ प्रसिद्धीच्या हौसेपोटी जनतेचे दिशाभूल करून खोटे अपप्रचार करून आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सन 2021 पासून शासनाने दिलेल्या नियमावलीच्या नुसार ही टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून विकास कामे करण्यात आलेली आहेत. सर्व विकास कामांना ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर विकास कामे करण्यात आलेली आहे. परंतु विरोधक आमच्यावर आकाशपोटी सूडबुद्धीने अपप्रचार करून बिनबुडाचे आरोप करत आहात, परंतु जनता शून्य आहे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.